पार्वती मातेचा आणि शिवजींचं विवाह होतो. अगदी आनंदात उत्साहात विवाह पूर्णत्वाला जातो. आणि तो विवाह पूर्णत्वाला जात असताना विवाह होतो. माँ पार्वतीची विदाई होते. विदाई झाल्याच्या नंतर अगदी भगवान शिवजी आणि माँ पार्वती कैलास पर्वतावरती येतात. आल्याच्या नंतर अगदी भूत प्रेत जी काही गण आहेत जसं जमेल तसं शिव आणि पार्वतीचं स्वागत करतात. बराच काळ उलटून जातो. एक दिवस माँ भगवती पार्वती मैया भोलेनाथाची स्तुती करते. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्रमाथा भ्रुकुटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. माँ पार्वती भोलेनाथाला विनंती करते की भोलेनाथ माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही अजन्मी आहात. तुम्हाला जन्म आणि मृत्यू नाही आहे. पण मी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आहे. तर या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये राहत असताना भोलेनाथ तुमचा वियोग मला सहन होत नाही. मला तुमच्यापासून दूर नाही जायचंय. म्हणून मी काय करावं. भोलेनाथ आजपर्यंत कितीतरी वेळेस तुमच्यापासून वियोग मला सहन करावा लागलाय. कधी मी गौरी झाले, कधी सती झाले, कधी अपर्णा झाले, कधी सावित्री झाले, कधी पार्वती झाले, तर कधी चामुंडा झाले. भोलेनाथ तुमच्यापासून वियोग मला सहन होत नाही. भोलेनाथ असं काय करू जेणेकरून तुमचा आणि माझा वियोग कधीच होणार नाही. भोलेनाथ सांगतात पार्वती जर तुला वाटत असेल की तुझा आणि माझा वियोग कधीच होऊ नये तर त्याच्याकरिता शास्त्र पुराण सतसंगती करावी लागेल. संतांची संगती करावी लागेल. चांगलं ऐकावं लागेल, श्रवण करावं लागेल, मनन करावं लागेल आणि चिंतन करावं लागेल. ज्यावेळेस हे होईल ना त्यावेळेस तुझा आणि माझा वियोग कधीच होणार नाही. उमानाथ सांगतात पार्वती माता म्हणायला लागते भोलेनाथ तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पण ऐका ना मी कुणाकडून शास्त्र श्रवण करू, कुठे जाऊ, काय करू. त्याच्यापेक्षा भोलेनाथ तुम्ही असं करा ना तुम्ही मला शास्त्र सांगा आणि ते शास्त्र मी श्रवण करते. भोलेनाथ कृपा करा तुम्ही शास्त्र सांगा, पुराण सांगा, कथा सांगा. त्या मी अगदी एकाग्र चित्ताने ऐकते. त्यावेळेस भोलेनाथ सांगतात ठीक आहे पार्वती मी सांगतो तू श्रवण कर बरं. हो उमानाथ मी श्रवण करते. पार्वती माता श्रवण करायला लागतात. पण शिवजी सांगतात तू श्रवण करशील ठीक आहे पण मी शास्त्र सांगत असताना ध्यान मग्न होतो आणि ध्यान मग्न होऊन मी शास्त्र सांगतो. मला कसं कळेल की तू ऐकतेस म्हणून. त्यावेळेस पार्वती मैया म्हणते स्वामी
मी कथा ऐकते हे तुम्हाला कळण्यासाठी मी कायम हुंकार देत राहील म्हणे. कसा? बोला स्वामी, बोला स्वामी, बोला, पुढे बोला. मी हुंकार देत राहील म्हणे. ठीक आहे म्हणे, अगदी सुंदर युक्ती आहे. तुमची पण अशीच युक्ती असते ना? वाढू का भाकर? वाढू का भाजी? असंच आहे ना. पुणे मुंबईला जाऊ आजी, तिकडे नुसतं विचारतातच काय तुम्ही थोडंसं पाणी घ्याल का? नाही. थोडासा चहा घ्याल का? तू आणत सई, पातेलं भर घेतो आम्ही. थोडीशी चपाती घेणार का? अरे वाढतानाच अर्धी वाटली, पोटच भरलं नाही, घ्यावीच लागेल ना. पण खरंच तुमच्या जाम समर्थ मधून शिकावं. खरंच इथलच्या महिला एवढ्या सुगरण आहेत, एवढ्या सुगरण आहेत. खरंच एकदा टाळी वाजवा स्वतःसाठी. खरंच का माहितीये का? कारण मी जवळजवळ 2-3 दिवस झालं प्रत्येकाच्या घरी भोजनाला जाते. इतका सुंदर स्वयंपाक बनवता तुम्ही, अप्रतिम. आणि ते काय म्हणतात ना, तापडपणा, तापड नाही म्हणता येणार, पण हा चंचल तापड, उरकण्याचं ते जी स्पीड आहे, अगदी 100च्या स्पीडनं 4थाच गेअर टाकलेला असतो तुमचा. काय एवढ्या स्पीडनं काम करता. आणि वयोवृद्ध सुद्धा तेवढ्याच. आणि तरुणांना तर काय बोलायची गरज. अगदी मा पार्वती म्हणते, उमाना तुम्ही सांगा. मी स्वामी, स्वामी, स्वामी कायम हुंकार देत राहील. ठीक आहे म्हटले, हरकत नाही. बरेच दिवस असं शास्त्रार्थ चालू राहिलं. शिवजी शास्त्र सांगतायत आणि मा भगवती पार्वती मैया ते शास्त्र श्रवण करते. बराच काल उलटून गेला, पण देवतांना चिंता लागली की अरे आपण शिवजींचा विवाह कशासाठी केला होता. तर तारकासुर नावाचा एक दैत्य होता आणि त्या दैत्याला वरदान असं होतं की तुला मरण ब्रह्माजींकडून नसेल, विष्णू भगवंताकडून नसेल, शिवजीकडून नसेल, तुला जर मरण कुणाकडून असेल तर ते फक्त आणि फक्त शिवपुत्राकडून तुला मरण असेल. म्हणून आम्ही विवाह लावून देण्याची घाई केली. पण यांचं तर चालू आहे श्रीमद भागवत, रामकथा, देवी भागवत, गणेश पुराण, यांचं हे चालू आहे, शिव महापुराण. आणि कधी व्हायचं. आणि हा तारकासुर तर उन्मत्त झालेला. म्हटले आता काय करावं, काहीतरी योजना केली पाहिजे, पर्याय. कारण जी माणसं बघा मतलबासाठी काम करतात, त्यांचा मतलब साजला नाही ते मग सांगायला येतात अरे अरे आमचा तर हा हेतू नव्हता, तुम्ही तर दुसरंच करायला लागले. असंच आहे ना. जाम समर्थ, बोला बोला. परवा दिवशी येऊन म्हणणार नाही बोला म्हणून. चला. तारकासुर नावाचा दैत्य उन्मत्त झाला. त्याला मृत्यू जर कुणाच्या हातातून असेल तर तो मृत्यू फक्त आणि फक्त शिवपुत्राच्या हातून होतात. आणि शिवपुत्राच्या हातून मृत्यू वाचल्यामुळे साक्षात शिवजी जरी युद्ध करण्यासाठी आले तरी सुद्धा काहीच होणार नव्हतं. कारण मृत्यू कुणाकडून होता, शिवपुत्रांकडून होता. देवता येतात, म्हणतात शिवजी तुम्ही शास्त्रार्थच करताय आणि तुमच्या मुलापासून त्या ठिकाणी तारकासुराचा वध आहे. ते म्हटले हो, आम्ही तुमचा विवाह याच्याकरिताच लावून दिला. देवतांना म्हणायला लागले तुम्ही तर अगदी तुमच्या योजनेसाठी विवाह लावून दिला, चुकीचं आहे म्हणे तुमचं, असं नाही होऊ शकत. का तर म्हटले जी पार्वती आहे ती सामान्य स्त्री नाही आहे, ती जगत जननी आहे, माय भवानी आहे, परांबा आहे, आदि माया शक्ती आहे, माया आहे. आणि ती सर्व सामान्य स्त्री सारखा गर्भ धारण नाही करू शकत. मग म्हटले शिवजी हा तारकासुर कधीच मरणार नाही का. तवे शिवजी सांगतात देवतांनो तुम्ही तुमचा साधून घेण्याकरिता केलं, पण अगदी तुमचा हेतू
त्या ठिकाणी जगत कल्याणाचा आहे, कारण तारकासूर सगळ्यांनाच त्रास देतोय. म्हणून तुम्ही भगवान विष्णूंना प्रार्थना करा की भगवान विष्णू तुम्ही मोहिनी रूप धारण करा, आणि मोहिनी रूप धारण केल्याच्या नंतर जर काही झालं तर मग आपण बघू. म्हटले ठीक आहे. देवता विष्णू भगवान परमात्माकडे गेले, आणि विष्णू भगवान परमात्माकडे गेल्याच्या नंतर म्हणतात देवता विष्णू भगवान, शिवजींची आज्ञा आहे की तुम्ही जे समुद्र मंथनाच्या वेळी जे मोहिनी रूप धारण केलं होतं ना, तेच मोहिनी रूप तुम्ही धारण करा. विष्णू भगवान म्हणतात शिवजींनी सांगितलंय का? हो ठीक आहे, मी मोहिनी रूप धारण करायला तयार आहे. भगवान विष्णू मोहिनी रूप धारण करतात, शिवजींच्या समोर येतात. शिवजींच्या समोर आल्याच्या नंतर शिवजी अगदी भाव विभोर होतात. बघा ही लीला आहे, हे जे मी तुम्हाला ही लीला आहे भगवान परमात्माची जगत कल्याणासाठी. कारण ज्याने काम जाळला तो एका स्त्रीकडे बघून सौंदर्याकडून भाळणाऱ्याला नाही आहे. ही लीला आहे कुणासाठी? जगत कल्याणासाठी. भगवान विष्णू मोहिनी रूप धारण केलं आणि शिवजींच्या समोर आले. शिवजी भारावून गेले. भारावून गेल्याच्या नंतर विष्णू भगवंताच्या म्हणजेच मोहिनीच्या मागे धावतायत. मोहिनी समोर विष्णू भगवान, त्या ठिकाणी शिव भगवान पाठीमागे, मोहिनी समोर शिवजी पाठीमागे, मोहिनी समोर शिवजी पाठीमागे. शिवजींमध्ये काम उत्पन्न झाला आणि त्यांचं तेज त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते तेज अगदी खाली गळणार हे अग्नी देवतेने बघितलं. आणि अग्नी देवतेने बघितल्याच्या नंतर अग्नी देवतेला वाटलं की अरे जर हे तेज खाली पडलं तर पृथ्वीचा विनाश होईल, काहीतरी अघटित घडण्याचं त्या ठिकाणी संकेत आहे. म्हणून अग्नी भगवंताने, अग्नी देवतेने कबुतराचं रूप घेतलं आणि कबुतराचं रूप घेऊन स्वतःच्या चोंचीमध्ये ते तेज त्या ठिकाणी सामावलं. पण त्या तेजाचा प्रभाव एवढा तीव्र होता की ते कबुतराला म्हणजेच अग्नी देवतेला सहन झालं नाही. अगदी ते चोंचेतून कबुतराने अग्नी भगवंताने बाहेर काढलं. एका उंच डोंगरावरती, काटेरी डोंगरामध्ये ते पडलं. ते पडत असताना गरंगळत गरंगळत अगदी नदी काठी आलं, गंगा मैयाच्या पात्रामध्ये आलं. त्या तेजाला गंगा मैयाने धारण केलं आणि मा गंगा या गर्भवती राहिल्याच्या नंतर कालावधी असाच पुढे ढकलत राहिला. शिवजी देवतांना सांगतात की अरे काही दिवसांमध्येच माझा पुत्र जन्माला येईल आणि तो तारकासुराचा वध करेल. देवता आनंदामध्ये, देवता आता फक्त वाटच बघतायत की कधी शिवजींचा पुत्र जन्माला येईल आणि जन्माला आल्याच्या नंतर तो कधी तारकासुराचा अंत करेल. कारण तारकासुराने एवढा उन्मत्त झाला होता की पूर्ण पृथ्वीला त्रास होऊ लागला, की अगदी एवढं पाप होऊ लागलं, पृथ्वी मातेला त्रास होत होता, बघवत नव्हता. अगदी दिवस ओलांडले आणि गंगा मैयांना त्या ठिकाणी एका पुत्राची प्राप्ती झाली. त्या पुत्राची प्राप्ती झाल्याच्या नंतर अगदी त्या पुत्राची प्राप्ती झाल्याच्या नंतर तो पुत्र गंगेमध्ये असा वाहत 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 जात असताना काही ऋषी पत्न्या गंगा मैयाची त्या ठिकाणी आराधना करत होत्या की हे मा भगवती, एका आईचा अंतःकरण फक्त तूच समजू शकतेस. आई ऐक, आमचं अंतःकरण समज आणि असं काहीतरी कर की जेणेकरून आम्हाला संतती प्राप्ती होईल, संतानाची प्राप्ती होईल. प्रार्थना करत असताना गंगा मैयाच्या तीरावरती त्याच गंगेतून त्या ठिकाणी एक बालक दिसलं. कारण मैबाप गंगा मैया अशी आहे, परम पवित्र आहे, पावन आहे, पुनीत आहे असं म्हणतात. तुम्हाला जर गंगा मैयाचं स्नान करणं शक्य जर नाही झालं ना, तर तुम्ही स्नान करताना फक्त म्हणा गंगा गंगा गंगा.
कारण जर नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी तुमची सर्व पापं वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पाप जाती भंगा. सगळ्या पापांचं त्या ठिकाणी निवारण होतं. कशाने? फक्त नुसतं म्हटले गंगा 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 म्हणून. बघा पूर्वीचे आजोबा असतील, माता माऊल्या असत्या, स्नान करताना अगदी गंगा गोदावरी यमुना सरस्वती कावेरी सिंधू नावं घ्यायचे. आता आपल्याला गंगेचे नावच माहित नाहीत. घ्यायचं काय बरं? काय त्या टायमिंगला वही घेऊन म्हणायचं का? शक्य आहे का? नाही. गंगा मैया परम पुनीत पवित्र आणि पावन आहे. आणि त्या गंगा मैयेच्या कुशीत एक सुंदर असं बाळ वाहत वाहत जातंय. त्या ऋषी पत्न्या मा भगवतीची प्रार्थना करतायत, गंगा मैयाची प्रार्थना करतायत की माते आमचं अंतकरण समज आणि आम्हाला संतान प्राप्ती कर. म्हणत असताना अगदी त्या ऋषी पत्न्या म्हणजेच कृतिका त्यांना ते बाळ दिसलं. दिसल्याबरोबर गेल्या 6च्या 6 जणी आणि त्या बाळाला घेणार. पण घेतल्याबरोबर जिने घेतलं होतं ती म्हणते गंगा मैयाने मला प्रसाद दिलाय. दुसरी म्हणते नाही नाही मला प्रसाद दिलाय. तिसरी म्हणते आहा मलाच प्रसाद दिलाय. चौथी म्हणते तुला नाही मला दिलाय. 5वी मला, 6वी सगळ्या मला मला मला. ते एवढूस बाळ, ते शिवपुत्र एवढूस ते बाळ आणि त्याला मला मला मला. एकमेकीला की अगदी विचार करत नाहीये लहान बाळे लागेल असतं ना. बघा ते छोटस बाळाला थोडस असंही होत नाही, ते असंही होत नाही. काय म्हणतात त्याची मान अशी ही होती, काय म्हणतात त्याला? गरंगडती. गरंगडतीच ना, वचकती काय? हा लचकती. लचकतीच ना. अजून एक नाव आहे बघा त्याला आपल्या याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला? असं आपली मान हा हा मुरगडती वगैरे असं म्हणतात ना. हा तर ती मुरगडल वगैरे म्हणून त्या बाळाला असं पार असं धरू धरू त्याची आई परेशान, आजी असंच असतं ना. पण ते शिवपुत्र या कृतिकांनी विचार करावा ना की अरे बाळ लागेल, मान आवटळेल हे बोलायचं होतं मला. आवटळेल हा ऍक्युरेट हेच आवटळेल वगैरे तुम्हाला माहित असतं पण तुम्ही सांगत नाही. तुम्ही माझी परीक्षा घेता. पण आम्ही बी साध्या गुरुची चिले नाही. त्या कृतिका त्या ओढतायत अगदी. पण ते बाळ स्वतः म्हणत तुम्ही मला का ओढताय? ओढाओढी करू नका, मला काही होईल. तुम्ही माझ्या माता स्वरूपामध्ये मी तुमचा स्वीकार करतो. मला अजिबात ओढवा ओढ करू नका. नाही केली. मग एकाने घेतली. घेतल्याच्या नंतर कुटीमध्ये घेऊन गेल्या. परत भांडण कशासाठी? या बाळाने सगळ्यांनाच आई मानले. मग यांना पहिल्यांदा स्तनपान कोण करेल? ही म्हणते मी, ती म्हणते मी, ती म्हणते. काय ताण झाला म्हणे. परत ते शिवपुत्र म्हणायला लागता हे बघा मातांनो, मी तुमचा आई म्हणून स्वीकार केलाय. मी तुमच्या एकीकडे 6 महिने राहील. 6 जणींना 6 महिने वाटून दिल्याच्या नंतर किती वर्ष होतात माऊल्यांनो? माझं गणित कच्च आहे म्हणून तुम्हाला विचारते. इतकं बी कच्च नाही. हा किती होतात? जाम समर्थ झोपल्या का? जागे आहेत ना? कसं आहे? रेंज पोहोचते ना? बरं टावर मध्येच आहे तुम्ही, रेंज पोहोचायला बी पाहिजे. नुसत्या माना हलवा हलवा हलवा. कळलं मला तरी, कळतंय म्हणून. कारण प्रपंचामध्ये मान खूप हलवली आपण, बरोबर ना? आना आना हे घ्यायचे, ते घ्यायचं, असं करायचंय, ते असंच हे पार्टी नाही नाही म्हणून बेजार झाली.
पण तुम्ही आणा म्हणू म्हणू काय दमल्या. तो शिवपुत्र अगदी 6 महिने वाटून दिले कृतिकांना. पण कालावधी उलटून गेल्याच्या नंतर अगदी बाळाचं नामकरण करायचंय म्हणून ऋषींना बोलावलं जातं. विश्वामित्र जींना त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि म्हटलं जातं की ऋषीजी, आमच्या बाळाचं नाव ठेवा. आम्हाला गंगा मातेने हा पुत्र प्रदान केलाय. त्यावेळेस विश्वामित्रजी त्या ठिकाणी त्या बाळाचं नामकरण करतात आणि त्या बाळाचं नाव ठेवत असताना म्हणतात की हा बाळ कृतिकांचा पुत्र आहे. कृतिका या बाळांच्या आई आहेत म्हणून या बाळाचं नाव मी कार्तिकेय ठेवतो. बोलिये कार्तिकेय महाराज की, बोलिये कार्तिकेय महाराज की. अशा पद्धतीने बाळाचा नामकरण विधी सोहळा पार पडतो. असाच करतात ना तुमच्या इकडे? नाही तर ते आपल्या इकडे प्रथा असते. इकडे आहे का? ते आत्या काहीतरी बोलते का? मावशी मावशी बोलते ना? आत्या बोलते का? अच्छा अच्छा, आत्या बोलत असते वाटतं काहीतरी, कुर्र वगैरे काय जे असेल. आता त्या टायमिंगला ते नव्हतं, ऋषीजींनी ठेवलं. पण बघा अजून सुद्धा नाव ठेवण्याच्या अगोदर विचारतात. महाराज मंडळी असेल, ब्राह्मण देवता असेल, विचारतात ना तुम्ही? नाहीतर आपली बाळ जन्माला यायच्या आत आजीची नावाची लिस्ट लागलेली असते, आईची वेगळीच, पप्पांची वेगळीच. ते बाळ पण विचार करत असेल, नाव ठेवता किती माझे नेमके. कार्तिक महाराजांचा नामकरण विधी सोहळा पार पडला आणि नंतर तो नामकरण विधी सोहळा पार पडल्याच्या नंतर कार्तिक महाराज मोठे मोठे व्हायला लागतात. मोठे झाल्याच्या नंतर अगदी जसं सांगितलं होतं की तारकासुराचा वध त्या ठिकाणी करतील, पण तारकासुराचा वध करणार तेवढ्यामध्ये मा पार्वती म्हणते, नारदजी येतात. नारदजींना म्हणतात, गुरुजी बराच कालावधी उलटून गेला, मी आई कधी होईल? आता बघा थोडस लक्षपूर्वक आहे का? मा पार्वती म्हणते, मी आई कधी होईल? त्यावेळेस नारदजी सांगतात म्हणे, आई तू आई कधी होशील हे मला माहिती नाही, पण शिवजी पप्पा झालेत म्हणे. लेट करंट आहेत का तुम्ही जरा? हा म्हणे, तू आई कधी होशील माहिती, पण शिवजी पप्पा झालेत म्हणे. ते पार्वती मातांचा बीपी लो झाला. झालं काय म्हणे नेमकं? पार्वती माता रागात म्हणे, अरे नेमकं काय करावं, अवघड झालं. कारण काही काही माणसं बघा अशी असतात, त्यांच्या बोलण्याने पेटतं. काही काही माणसंच अशी असतात, सहज बोलू द्या असं पेटतं की विजवता विजवता विजवणाराच्या नाकी नऊ येतात. पण विजत किमान असे भडका लावून देणारे जवळ तरी ठेवले नाही. ते कसं करतात माहितीये? तुम्हाला येऊन तुमची स्तुती करतात आणि तुमच्या जावाच्या समोर जाऊन काय म्हणतात, असं असं म्हणू लागली ती, लावला जाळ. काय होतं मग? सख्या भावामध्ये काय होतो? विरोध होतो. सख्या जावामध्ये काय होतो? विरोध होतो. आणि बघा समाज तेव्हाच तुमची निंदा करतो, समाज तेव्हाच तुम्हाला हिणवतो. कधी माहितीये? ज्यावेळेस तुम्ही प्रगती करायला लागतात. समाज वेडा नाहीये. मला सांगा, जाम समर्थकर एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीची निंदा लोकांनी चौकामध्ये केली, असं कधी झालंय? उलट त्याला म्हणतात, वा 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 वा, तू किती चांगला पुरुषार्थ करतोयस. का? कारण त्यांना आपली नाव कायम खड्ड्यातच घालवायची असते, बरोबर? त्याच्यामुळे या लोकांच्या स्तुतीला किंवा त्यांच्या याला आपण नाही भुललं पाहिजे. उलट काय केलं पाहिजे माहितीये तुम्हाला? जीवनामध्ये कुणालाच नाही घाबरायचं. जीवन जगतो ना आपण, कुणालाच नाही घाबरायचं. जर घाबरायचं असेल ना, तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की मी गेल्याच्या नंतर सुद्धा माझं कार्य जाणलं जावं, असं जर वाटत असेल तर दोन गोष्टींना जर भिलात ना, तर मला तरी नाही वाटत जगाच्या पाठीवर तुम्हाला कुणालाच भ्यायची गरज पडेल. एक म्हणजे जीवन जगत असताना तुमच्या बापाला भ्या. कुणाला?
कुणाला? तुमच्या वडिलांना भ्या. आणि ते जीवन जगत असताना अजून एका गोष्टीला भ्या. कुठल्या? पापाला भ्या. एक तर बापाला भ्या आणि पापाला घ्या. जर बापाला भ्याल तर जीवन कसं जगायचं हे तुम्हाला कळेल, आणि पापाला जर भ्याल तर मैबाप तुम्हाला कळेल की अरे गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही नरकात नाही तर स्वर्गात जाणार आहे. का? कारण पापाची भीती तुमच्या अंतःकरणामध्ये होती. त्याच्यामुळे हे जीवन खूप सुंदर आहे. लोक म्हणतात ना, निंदेचे पूल बांधतात ना, बांधू द्यायचे. उलट काय करायचं माहितीये? एक गृहस्थ होते बघा, थोडं लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. एक गृहस्थ होते आणि ते गृहस्थ त्यांचा एक बैल होता, म्हातारा झालेला, पण सरत 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 कुठे पडला? विहिरीत पडला. त्या विहिरीला पाणी नव्हतं. गावातील माणसं आली, म्हणे रामभाऊ तात्या, कुणी नाही ना इथं, रामभाऊ तात्या तुमचा बैल विहिरीत पडला, काढा म्हणे याला. रामभाऊ तात्या म्हणतात बैल काढायला काही हरकत नाही, पण तो म्हातारा झालाय, वरती आला तरी मरणारच आहे. हो मरणार, ते तर खरं आहे, म्हातारा झालाय. आणि म्हणले याला जेवढा खर्च काढायला येईल तेवढा याला विकल्याच्या नंतर येणार पैसा येणार नाही. का? कारण वृद्ध झाला, म्हातारा झाला. म्हटले ठीक आहे, मग काय केलं पाहिजे? तर सांगितलं, म्हणले याला काय मी वर काढत नाही. ते म्हणले नाही नाही, हा मरेल, मेल्याच्या नंतर वास येईल, पूर्ण गावभर वास. रामभाऊ तात्या म्हणायला लागले, तुम्हाला गावाची एवढीच काळजी आहे ना, एवढीच काळजी आहे ना, तर मग तुम्ही काढा. लोक म्हणली बैल तुमचा काम करून घेतलं तुम्ही आणि काढायला आम्हाला लावता, शोभतं का तुम्हाला? ते म्हणले मग आता तुम्हालाच लय उल्हास आला, गावाचं लय भलं करायचं तुम्हाला, मग घाला तुम्ही पैसे. म्हटले नाही, दुसरं काहीतरी सांगा. म्हणले काय केलं पाहिजे? विचार करायला लागले ग्रामस्थ मंडळी. रामभाऊ तात्या हुशार होते. रामभाऊ तात्या म्हणायला लागले, म्हणे आपण काय करू? बैलाचा वास येऊ नये मेल्याच्या नंतर म्हणून आपल्या घरचा सगळा कचरा कुठं आणून टाकू? विहिरीत. कुठं आणून टाकू? या विहिरीत आणून टाकू. म्हटले सगळ्यांचं ठरलं, हा कचरा विहिरीत आणून टाकायचा. गाडी झूम, बैल झूम, ट्रॅक्टर झूम, झुपायचं नसतं, त्याला ते हेड लावावं लागतं. ते हेड ना कचरा. पण मला सांगा, एखादा प्राणी आहे, त्याच्या अंगावरती तुम्ही साधं पाणी जरी टाकलं तरी तो अंग झटकतो. ह्यांनी तर कचरा टाकला. तो बैल यांनी जसा कचरा टाकावा त्याने अंग झटकावून वर यावं. कचरा टाकावा, अंग झटकावं, वर यावं. कचरा टाकावा, अंग झटकावं, वर यावं. त्याचं तेच पराक्रम चालू. अंग झटकायचा, वर यायचा, अंग झटकायचा, वर यायचा. म्हणे आता काय करावं? तो वर यायला, वर यायला, वर यायला. लोक नुसता कचराच टाकायले, पण तो वरची वर यायला. म्हटले आता काय? कचरा एवढा टाकला, एवढा टाकला, एवढा टाकला की अगदी तो बरोबर जमीन लेवलला आला. जसा जमीन लेवलला आला तसा बैलाने उडी मारली आणि बाहेर आला. काय केलं? उडी मारली, बाहेर आला. जे रामभाऊ तात्या म्हणले होते ना काही उपयोगाचा नाही, त्यांनी पहिला घेतला आणि बांधला, घेऊन गेले. आता तुम्ही म्हणाले का सांगितलं? हे सांगितलं याच्यामुळे, हा जो कचरा आहे ना, हा जो कचरा टाकला ना लोकांनी त्या बैलाच्या अंगावरती, तोच अगदी कचरा लोक निंदेचा आपल्यावरती टाकतात. निंदा करतात ना, निंदेचा कचरा आपल्यावरती टाकतात. पण आपण असं व्हायचं की त्याच निंदेच्या कचऱ्याचा उपयोग करून आपण एवढं उंच व्हायचं, एवढं स्वतःची किंमत करवायची, एवढा मान मिळवायचा की तीच लोक तुम्हाला बोलण्याकरता तरसली पाहिजे.